बीडचं प्रकरण, देशमुख चित्र पाहावत नाही, खरंच त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला. ही काय कडक शिक्षा व्हायला पाहिजे, झाली असं ऐकत नाही की त्यांनी तुम्ही त्याचा निषेध केला नाही, असं झालं नाही. पण अध्यक्ष महोदय, परभणीमध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान, आपण संविधानावर चर्चा करणार, एक संविधानाची मोडतोड केली, कोणीतरी केली, म्हणून आंदोलन झालं. त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं, सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे सोमनाथ सूर्यवंशी, त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला. त्याची आपण चौकशी करणार नाही का? आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करावं, माफ करावं. का? ती माणसं नाहीत, तो मागासवर्गीय आहे म्हणून, दलित समाजाचा आहे म्हणून, माणूस आहे ना, संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र नाही. मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार. अध्यक्ष महोदय, पुढची गोष्ट, लातूरला असंच काहीतरी मला मुलींचं प्रेम प्रकरण असेल. माऊली सोट नाव त्याचा एक धनगर समाजाचा मुलगा, अध्यक्ष महोदय, त्याची नखं काढण्यात आली, मृत्यू झाला. आपण कोणी बोलणार नाही. मागासवर्गीयाचा, दलित समाजाचा म्हणून. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात चाललाय कुठे? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आणखीन एक प्रकरण परवाच्या दिवशी जालनामध्ये. अध्यक्ष महोदय, हा कैलास बोराडे, हा अनवा भोकरदांचा, तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला. तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होतं, काही असेल. अरे शिवमंदिर, धनगराचा तो माणूस, प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत. त्या अहिल्याबाई होळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घाट बांधले, मंदिरं बांधली. त्या समाजाचा, धनगर समाजाचा हा माणूस, त्याला ज्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय, आपण छायाचित्र, मी पाहिला चित्रपट, माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होतं, पाहू शकलो नाही. अनेक लोक जे आहेत आमचे रडत बाहेर पडले. अध्यक्ष, अशी त्याप्रमाणे कोळशे पेटवून, कोळशाची धग, त्याच्यामध्ये पलिते, आणि त्या पलित्यांनी जे आहे अध्यक्ष महोदय, ह्या बोराडे याला तेवढे टक्के दिले, त्याचे मांस महाराज त्याच्या गुरुद्वारामध्ये त्या गरमची सळई जी आहे ती घुसवण्यात आली. धनगराचा माणूस आहे, आपण बोलायचं नाही. कोण करणार याचा निषेध? कुठे चाललो आम्ही? अध्यक्ष महोदय, हे सगळे फोटो पहा. अध्यक्ष महोदय, हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं, मी मुख्यमंत्र्यांना कळवलं. मला पोलिसांना दोष द्यायचा नाही, मला सरकारला दोष द्यायचा नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही, सरकारचा नाही. सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं, सर्व जनतेचं हे सार्वभौम सभागृह आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. या महाराष्ट्रामध्ये एवढं क्रौर्य कुठून आलाय? काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहे याचा कधी विचार करणार आहात की नाही? आम्ही एकमेकावर आरोप करणार, आम्ही प्रश्नाची उत्तर देणार, बस निघून जाणार. आमचं एवढंच काम आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा तोल करीत प्रत्येक जण ह्या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल. पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू. पोलीस नंतर काय करतील, कोर्ट नंतर काय करतील, नंतर. पण का होतं आपण थांबवणार नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा. या समाजातील जे प्रमुख जे आहेत
काही नेते असतील, सर्व पक्षाचे नेते असतील, अध्यक्ष महोदय, काही पत्रकार असतील, काही लेखक असतील, काही विद्वान मंडळी असतील, यांना बोलवा, सगळ्यांनी एकत्र बसा. अध्यक्ष महोदय, हा राजकारणाचा विषय नाही, हा एकमेकावर टीका करण्याचा विषय नाही.